आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये आपण मानसिक आरोग्याच्या समस्या पाहत आहोत. यामध्ये आज आपण कंपवात, पार्किन्सन्स डिसीज या विषयावर बोलणार आहोत. कंपवात हा एक मेंदूचा आजार आहे. या आजाराला पार्किन्सन्स डिसीज असेही म्हणतात. हा आजार हळूहळू वाढतो आणि वयाच्या उतारात होतो. कंपवात झाल्यास हातांना कंप सुटते, स्नायू ताठर होतात, शरीराच्या हालचालीमध्ये शिथिलता येते, शरीराचा तोल सांभाळण्यामध्ये अडायला होते, अशक्तपणा आणि विशिष्ट तऱ्हेची चालण्याची पद्धत अशी या डिसीजमध्ये लक्षणं आढळतात. या ठिकाणी मला एक विनोद सांगण्याचा मोह होतोय. विनोद असा आहे, वयाची 80 गाठलेल्या एका माणसाला स्वप्नात देव येतो आणि म्हणतो की म्हातारपणामुळे माणसांना मला काही आजार द्यावे लागतात. मला तुला पण एक आजार द्यायचा आहे, पण मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. त्यामुळे मी तुला 2 आजार सुचवतो. त्यातील कोणता आजार तुला पाहिजे हे तूच ठरव. कोणते 2 आजार आपण देणार आहात देवा? माणसानं अधीरतेनं विचारलं. तेव्हा परमेश्वर म्हणाला, एक आजार आहे स्मृतिभ्रंश म्हणजे डिमेन्शिया आणि दुसरा आजार आहे कंपवात म्हणजे पार्किन्सन्स डिसीज. यातील कोणता आजार तुला पाहिजे हे तूच ठरव. तेव्हा माणूस म्हणाला, स्मृतिभ्रंश म्हणजे विसरणे आणि पार्किन्सन्स म्हणजे थरथरणे. देवा, बाटली कुठे ठेवली हे आठवणार नाही. त्यापेक्षा बाटलीतून पेल्यात ओतताना थोडी दारू सांडली तरी चालेल. तेव्हा मला स्मृतिभ्रंश नको, पार्किन्सन्सच द्या. हा झाला विनोदाचा भाग. कंपवात हा एक न्यूरोलॉजिकल म्हणजेच मेंदूचा आजार आहे. हातांना सुटणारा कंप, शरीराच्या अनियंत्रितपणे होणाऱ्या हालचाली हे याचे प्रमुख लक्षण आहे. यामध्ये नैराश्य व भावनिक बदल होतात. गिळण्यास आणि चावण्यास आणि बोलण्यास त्रास होतो. मूत्र समस्या, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या पण जाणवतात. कंपवात हा आजार प्रामुख्याने वृद्ध मंडळीत आढळतो. 40 वर्षे वयाआधी सुद्धा कंपवात होऊ शकतो, ज्याला जुवेनाईल पार्किन्सन्स म्हणजेच लहान वयात झालेला कंपवात असे म्हणतात. मेंदूतील यंत्रणा अकार्यक्षम झाल्याने हा आजार होतो. याला अनुवंशिक पण कारण असू शकते. कीटकनाशके व तणनाशके यांच्या संपर्कात आल्याने पण हा आजार होतो. मेंदूला मार लागला तरी पण हा आजार होतो. यावर वैद्यकीय उपचार आहेतच, पण त्याशिवाय काही गोष्टी आपण करायला हरकत नाही. उदाहरणार्थ, जोडीनं नाटक सिनेमाला जाणे, मित्रमंडळींना भेटणे, लग्न समारंभाला जाणे, छंद जोपासणे, बागेत फिरणे, गप्पा मारणे, खचून न जाणे, स्वतःला एकटे न ठेवणे, मोकळेपणाने जगणे या गोष्टी केल्याने हा आजार थोडा सुसह्य होईल. पार्किन्सन्स बरा होऊ शकत नाही, परंतु औषधे नियंत्रित करण्यास मदत करतात. जेव्हा औषधे मदत करत नाहीत, तेव्हा काही लोकांवर शस्त्रक्रिया पण करावी लागते. आरोग्य संगीतामध्ये एक 2 राग आहेत, एक पुरिया आणि दुसरा शंकरा. या 2 रागांच्या श्रवणाने कंपवात आजारामध्ये सुसह्यपणा येतो असे म्हणतात. धन्यवाद.